16 अध्यायामध्ये भगवंतानं ज्ञानोबरायानं काय वर्णन केलं आणि बुद्धीने काय ग्रहण केलं. ज्ञान हे अपरंपारे अघटित आहे. ज्ञान सहज प्राप्त होत नाही आणि ज्ञान कळत पण नाही, ज्ञान मिळत पण नाही, ज्ञान झेपत पण नाही. ज्ञानाची प्राप्ती सहज होत नाही, अज्ञान बाजूला जात नाही. अनादिकालचा जो संभ्रम आहे मनामध्ये देहबुद्धीचा, तो कलुषित अंतःकरण केले आपण, म्हणजे घाण झाले अंतःकरण. कलुषित म्हणजे घाण. आता आपण मी बाहेर नाही, सगळं पसारा पडला होता ना, आणि मी काही काढलं आज काम केलं खूप. मग आपण आवरून बसलो ना तर छान वाटतं आणि स्वच्छ वाटतं. तसं अंतःकरण स्वच्छ नसतंच, कारण त्या अंतःकरणाला ज्ञान माहित नाही, स्वच्छता माहित नाही, पवित्र माहित नाही, स्थिरता नाही, पावन नाही, ते भगवंताला जाणत नाही, ती नामाला धारण करत नाही, ती अंतःकरण भैर फिरत आणि वासनेत शिरत, अहंकारानं उरत आणि चित्त तिथं जडामध्ये लय पावतं. त्या चित्त बेभान असतं, कारण तिथे ज्ञान, आत्मचिंतन, भक्ती नाम काही नसतं. म्हणून ते अंतःकरण बेकार आणि बेजार दोन गोष्टी लक्षात ठेवा. पहिल्यांदा बेकार, दुसऱ्यांदा बेजार. बेकार का तर तुम्ही अंतःकरणातली घाण न काढता वाढवली. कारण अंतःकरण देहाला माझं म्हणताना ती घाण आहे, जगताची जाण पण ते पण घाण आहे. आणि अंतःकरणामध्ये गुन्हा साठवले ते पण अंतःकरण घाण केलं. म्हणून जे वारे जे गुण आहेत ते अंतःकरण न जाऊ देणार हा ब्रह्मवेत्ता आहे. आणि अंतःकरण गुणात, व्यवहारात, देहात, जडात जेव्हा ते फसतं ते बेकार आहे, बेजार आहे. कारण ते बेजार होतं आणि अपवित्र असतं. कारण अविद्यायुक्त अंतःकरण अपवित्र आहे आणि बोधाचं युक्त अंतःकरण स्थिर आहे. वेदाचा बोध आहे, गीतेचं तिथं शक्ती आहे, संताची सोबती संगती आहे आणि संताची परंपरा, संताचा आशीर्वाद, संताचा बोध, तप संताचा असतं. कारण जे संत ब्रह्मविद्य असतात ते महान असतात. बाकीचे संत सांगत नाही बरं का मी, शेंबडी पेंबडी आपण नाही बोलत बाकी संताचं. जे आजकालचे जे आहे आधुनिक, तुम्ही आताच बोलत मला हो की आजकालचे लोक बाटलेले, तुम्ही म्हणतात ना म्हणा, तुम्ही मला माहितीच आहे मावशी. कारण त्यांच्या शब्दात प्रभाव नसतो आणि ते शब्दाने त्यांचं अंतःकरण, समोरच्या साधकाचं अंतःकरण अपरिच्छिन्न होण्यासाठी जी ताकद लागते, अंतःकरण परिच्छिन्न, अंतःकरण अपरिच्छिन्न, याच्यात थोडं बोलते तुम्हाला. कारण तुम्ही खूप दुसऱ्या माझ्याकडे पाठाला खूप झाले आणि तुमच्याकडे आघात पण घडले, प्रारब्ध असतं, संकट येतात. जेव्हा आपल्या कुळातलं पुण्य कमी होतं, नीट ऐका मावशी आज माझं, आपल्या परंपरेतलं तुमचं, तुमच्या पूर्वजांचं आणि तुमच्या मुलांचं वगैरे जे असेल तुमचं, त्यांचं जेव्हा पुण्य संपतं, घराचा धर्म संपतो आणि तिथं अधर्म वाढतो. माझ्या शब्दात लक्षात ठेवा, मी दोष देईन तुम्हाला, पण ज्या कुळात अधर्म घडतो, पाप क्षीण होतं, धर्म थांबला जातो, तर तो काळ फार घाण विचित्र असतो. ज्या धनाचा विनियोग व्यर्थ केला, जे धन सार्थकी लागलं नाही, ज्या धनाचा विनियोग चांगला झाला नाही, तर ते पवित्र धनाचं तुम्ही राखलं नाही. दान, धर्म, विधियुक्त वागणं, त्याची किंमत करणं आणि त्याचा सारासार विचार करून ते खर्च करणं तुमच्याकडे घडलं नाही. ओके, सत्य बोलते मी, चुकीचं नाही. आणि मग ह्या ठिकाणचं जेव्हा पुण्य संपत बेटा, असे आघात घडतात. म्हणून सतत पुण्याची पायरी असावी, नीट लक्षात ठेवा. तुमच्याकडे 100 असेल तर तुम्ही 10 रुपये कुणाचे द्यायचे काढून ठेवा आणि मग बघा तुम्ही समाधान, त्या धनाची पवित्रता. आणि त्या 100 10 काढले तर ते 100च्या हायला होतात. अगदी भाषा माझी. म्हणून आपण गृहस्थ आश्रमी आहेत, आपल्याला विधीचं पालन, नियमान, आपल्याला सगळं बंधन आहे. कर्म कसं करायचं, दान कसं करायचं, धर्म कसा करायचा, अतिथीला कसं खुश ठेवायचं, नित्यनियम कसे पाळायचे आणि कुणी त्याला खुश करायचं आणि आयुष्यात दान धर्म करून पवित्र राखायचं.
अंतःकरण पवित्र असेल तर तिथं ज्ञान नांदत, नाम रंगत, मी कोण कळत, साधूचं दर्शन होतं, बोधाचं अंगण येतं, हृदय तिथं पावन होतं आणि ब्रह्मज्ञान तिथं स्थगित होतं, अज्ञान तिथं संपून जातं, मन बेभान होतं आणि आत्मरसामध्ये मन एकरस होतं, ते मन राम होतं. दान धर्म लागतं, गुरुवर निष्ठा लागते. आपण गुरुसाठी काय करावं, गुरुसाठी काहीतरी केलं पाहिजे. कारण गुरु तारक आहेत, तारणहार आहेत, तुमच्या अज्ञानाला मारणार आहेत, तुमच्या बुद्धीला सावरणार आहेत, तुमच्या काळातून तुम्हाला सोडवणार आहेत. मोशी जगाला कळतच नाही, टप्पे कळत नाही. ते सगळ्यात जगात महान गुरु असं नातं कोणतंच श्रेष्ठ नाही. कारण ते मी अनुभवले, तुम्ही अनुभवले आणि तुमच्यापेक्षा मी 17 वर्ष जास्त राहिले महाराजाकडं. तुम्हालाही माहिती, मला ते 15 वर्ष महाराज फिरले. किती वर्ष त्यांच्या सोबतच चिंतनाला होते. त्यांना मला काय दिलं, त्यांना मला काय प्रेम दिलं, माझं जीवन कसं बदललं, माझं लाखो जन्माचं अज्ञान कसं संपवलं आणि मला सानिध्यात ठेवून वेदांताचं जे गाभा आहे तो माझ्या हृदयात कसा प्रवाहित केला. साधारण जीवाला मुक्तीच्या घरात नेलं, येड्यापेक्षा जीवाला ज्ञान दिलं, भांबरट स्वभावाला शांत केलं आणि संसारातून बाजूला केलं आणि बुद्धीला ब्रह्मरसात ठेवलं आणि जगताचं भान संपवून टाकलं आणि मनामध्ये भगवंताला प्रगट केलं. आत्मारामाचं दर्शन हृदयात झालं आणि बुद्धीचा संगम ईश्वराचा झाला. बोधाचं अंगण तयार केलं आणि ईश्वराचा बुद्धीचा संगम करून दिला आणि वेदाचं ज्ञान चित्तात स्थिर करून ठेवलं आणि संसाराला बंद केलं, व्यवहाराला बाजूला केलं, विकाराला समाप्त केलं आणि जगताच्या आकाराला मनातून संपवलं. वेदाचं दर्शन करून दिलं, मनाला आरसा केला आणि भगवंताला दाखवलं. बुद्धीचा प्रवेश झाला, ब्रह्मरस आत आला, वेदांताचा मार्ग दिला, साधून सोपा मार्ग केला, अज्ञानाचा कलंक गेला आणि अंतःकरणाचा पांडुरंग बुद्धी प्रगट झाला. जीवात्मा शिवात्मा साधून केलं माझ्या. पण नसते, माझी तपश्चर्या वाहिली आहे आणि सत्संगामध्ये श्वास घेता यायलेत आणि देहाचा अनमोल ठेवा हा मोक्षाचा भोगता यायला वेदांताचा रस्ता खुल्ला केला आणि बुद्धीतला अंधार समाप्त झाला. गीतेचा प्रभाव मनात आला आणि ज्ञानेश्वरीचा बोध हृदयाने चाकला आणि अंतःकरणातला परमात्मा सहज अनुसंधानानं प्रगट केला. अनुसंधान तयार केलं. असं तर अनुसंधान राहतं, ते ज्ञान ब्रह्मवेत्ता असतो. देहाचं अनुसंधान नाहीये, जगताचं भान नाहीये, व्यवहार केला तर ताण नाहीये, देहाची जाणीव नाहीये, अविद्येची तिथं शक्ती नाहीये आणि भगवंतापासून मन लांब नाहीये, जगताची जाणीव नाहीये, वृत्तीचं भान नाहीये, देहाची जाण नाहीये, परमेश्वराची खून आहे, बुद्धीत ईश्वराची जाण आहे. तो सलाम आहे, तो ब्रह्मवेत्ता आहे, तो माऊलीच्या ज्ञानामध्ये परिपूर्ण होतो. आणि सांगतो मला पुण्याचे साधक भेटल्यापासून आनंदी सारखी भेटायला तिंगत येतो आणि बुद्धीचा बाद कसा होतो, वेदांताचा कसा निवडून घेता येतो आणि सन्मार्गावर बुद्धी कशी येते. अवच्छिन्न आणि परिच्छिन्न कळत नाही भाऊ भाषा लोकांना. बऱ्याच लोकांना विचारसागरची भाषाच माहित नाही. तुम्ही आता म्हणलात की विचारसागर थांबलाय, जगातला वेदांत संपलाय, मोक्षाचा मार्ग झाकून टाकलाय ह्या लोकांना, बोक्या लोकांना. त्यांना फक्त असे गोळा करायचे लोक, न्यायचे फसा कोणत्या गावाला आणि फसा पैसा कमवायचा. करा भागवत करावं आणि पैशाचं धन त्याला मार्ग करून ते साधन पैशाचा नसावं, कधीच नसावं. भगवंताचं चिंतन आहे, साक्षात भागवत हे महापुराण आहे. कृष्णाच्या लीला, सगळ्या ऋषी मुनीचं स्थान, उत्पत्ती ऋषींची, जगताची, मायेची, प्रकृतीची, कणाची अनुरेणेची माहिती दिली. लीला देण्याचा जगतात काय घडलं नाही, काय होतं काय नव्हतं, कोण कसं कुणी काय केलं, सगळ्याचा परिहार म्हणजे महापुराण आणि सगळ्याचा बाद म्हणजे ब्रह्मज्ञान. होतं काय लोकांना लीला केल्या
आणि जे स्वरूप दाखवलं, नामाचं महत्व पटवून दिलं, बुद्धीचं अज्ञान धुवून टाकलं, संत बुद्धीचं अज्ञान समाप्त करतात, जीवाला भगवंत करतात. इथे हे लोक भगवंताचं अनुकरण करून त्याच्या लीला सांगतात, पण संत लीलेतून काढतात, ब्रह्मरसात नेतात, अज्ञान भस्म करतात, जीवाला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून देतात आणि अंतःकरणाच्या असलेल्या ईश्वराला तुमच्याशी एकरूप करतात. ते करतात का भागवतकार? हाताची पूजन, तोंडाची पूजन, ग्रंथाची पूजन, वहीची पूजाच. महापूजा कुठे? आमच्याकडे महावाक्याची महापूजा, महावाक्य त्याची पूजा आहे. समजून घ्यासारखं करा, ते सुद्धा सुंदर आहे. आता आम्ही लावणार बाबू, त्याचा वाद नाही, पण सुंदर, एकनिष्ठ, धर्मनिष्ठ, सविता, ब्राह्मण, सवळ, उपासना, गिळायचं पुन्हा रात्री गिळायचं, सकाळी गिळून बसायचं, भागवताला सांगायला गप्पा गप खाते. मी जिंतूरला होते, म्हणलं ताट तयार केले, मी निघून गेले. स्वयंपाकेला वाढले तासा, मी चाले राम राम, लोक सगळे गेले. माहितच नाही बेटा, फक्त लुटमार नसाल ते, फक्त जगाचं कल्याण असं. बुद्धिबुद्धी ब्रह्मज्ञान त्यांना झेपण्यासारखं द्यावं, जीवाचं जीवत्व काढावं आणि बुद्धीला ब्रह्मरसामध्ये ठेवावं, अद्वैताचं ज्ञान भरभरून द्यावं, वेदांताची शक्ती हृदयामध्ये त्यांच्या प्रगट करावी, जीवाला मुक्ती सहज हातात द्यावी, त्याला गुरु म्हणावं. कुणाला काय म्हणजे गुरुजी म्हणायचे मागून मागून, आता तरी ठीक आहे, तुम्हाला कळलं आम्ही गेल्यावर भेटेल का तुम्हाला ऐकायला? तशीच वेळ आली, त्या महात्म्या शब्द खोटा झालाच नाही. तर सर म्हणजे ऐकायला वेदांत आता हाय घ्या, पुन्हा काहीच मिळणार नाही, पुन्हा असं विचित्र जग होईल, असे लोक पागल बनतील, परमार्थाचं मार्केट बनेल आणि वेदांत ढकल्या जाईल. तसंच वेळ आली आहे का आपल्या मठात? पाठात आहे का? देवा नारायण करोडोचा मठ नाही. माझ्या गुरुजीला बरं वाटत असं रे, सांगा ना. गुरुजी म्हणले परभणीत आहे की, घराघरात चालले की बस गुरुजी, गुरु परब्रह्म आहे, परब्रह्म आहे मुक्षी. त्यांचं चिंतन, त्यांचा वेग चंद्र सूर्यापर्यंत चालणार, जिवंत राहणार, वेग जीवन ठेवणारे आमचे गुरुजी रंगनाथ महाराज परभणीकर. चंद्र सूर्य तर वेदाचा पाठ राहणारच, कारण त्या महात्म्यानं ह्या परभणीच्या कणाकणात त्या महात्म्याचा वास आहे, नाही का? कोमटिकलीच निवास आहे आणि कणाकणात महात्म्याचा वास आहे. आम्ही पास आहे, संत भेटले म्हणून. कारण मावशी एक संपा जग कुणीकडच्या कुणीकडे फेकले गेले, चालू महाराजांना पाठीच्या पुढे चालवलं. आता अभ्यास ओळख काम निष्काम सुंदर वैराग्यवान मूर्ती, रोज पाठ सकाळ म्हणजे का सकाळ आणि ह्यांचा गुरुजीने चालवलं आणि ते महाराज बंद झाले की आमचं काय भाग्य. त्यांचा बंद झाला की माझ बंद झाला. हे आता कळाले मला, ही प्रेरणा, ही संधी, ही वाणी, हे का नाही आपल्याला. आमच्या शेवड्या लोकांना काय नसतो, 10 ठिकाणी पटकन आमची बुद्धी पंक्चर गाडी आई सासला सरबटलेलं दाराचं पण वाढलेलं आकाशात आदर करायले आणि अशाच्या मुखातून वेदांत मुलगा ज्ञानेश्वरी त्यांची शक्ती. तुमच्यासोबत ज्ञानी अमृतानुभव 12 वर्ष, 12 वर्ष पूर्ण एकदम अखंड एकदम अमृतान. नंतर हे सगळं 7-8 वर्ष झाले ज्ञानेश्वरी. आणि ते वगैरे पाठ जिवंत ठेवण्याला कारण गुरुजी, त्याच पाऊस टाकणारी गुरुजी. जीवाला ब्रह्मज्ञान कसं असतं त्याची
ती स्थिती आणून देणारे गुरुजी. हृदयामध्ये ईश्वर आहे, सगळा मिथ्या बाजार आहे, जगत हा पसारा आहे आणि त्याच्या ते माझ्यावर अध्यस्त आहे. जगत अध्यस्त आहे आणि अधिष्ठान मी आहे. माझ्याशिवाय जगत नाही. मग मला ओळखत नाही आणि जगाला सोडत नाही. ते पामर विषयी माझ्याकडे येत नाहीत आणि साधक मला सोडत नाहीत आणि सिद्ध माझ्यातून भिन्न उरत नाही. हे आमच्या गुरुचा बहाणा. जो परमार्थ आणि त्याच्यामध्ये एक स्वार्थ आहे जीवाला, आनंद, सुखरूपता. काही असो काही नसो, काही कळो काही न कळो, पण संत संगती मिळो. संत संगतीमध्ये अध्यात्माची शक्ती आणि परमात्म्याची प्रतीती आणि जगताची निवृत्ती आणि अध्यासाची समाप्ती. देहभाव अध्यास आहे, जगतभाव अध्यास आहे. मी पण ह्याच्यात पायताना जास्त बोलत नाही, नवीन आहे. तुम्ही समोर मग तुम्हाला बोलू शकते. अध्यास वृत्तींना कळत नाही तेवढी. मी मोठे मोठे शब्द जास्त घेत नाही मनुष्य, कारण हे आता लागले 4 वर्षात आणि नंतर पुढे आता विचार झाला एकदा की डबल घेणार पुन्हा. मग त्यावेळेस मग त्यांना भाषा माझी आवड आहे. सुरुवातीला आधी त्यांना काहीच कळत नाही, ऐकतात ते लोक. तर माझे विचार, माझा म्हणजे गुरुजींचा विचारसागर वेदांत आज पुणे मुंबई पर्यंत चाललाय. आनंद आहे आपल्याला, खूप आनंद, खूप भाग्य की आपण आत्मचिंतन करतो आणि जगाला पण ते आत्मचिंतनात आणतो. हे गुरुजींना आवडत होतं. काका म्हणायचे तुम्ही दगड मांडा, घरी गेल्यावर अनुवाद करा. मी आज ताकद केली, मला बडबड करायची. तुम्ही जय हरी मला कुणा नाही काय लागलं, टक 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 ते हरी. मला मी थकलेले असतं, कळायला पाहिजे ना लोकांना. डोळे लागून आत्मज्ञानाचे डोळे, सांडती दे अहंतेचे अविसाळे जीव पक्षी. आम्हाला त्याचा अहंता कळाली बरं. सांगा कोणी ह्या लोकांना डिफरंट राहत माझं कोणी मला बोलत नाही. मला डोकं सतत मावशी माझ्या करीत नाही म्हणजे हरी पूजा म्हणा. पहिल्यांदा म्हणलं शांत मध्ये तुम्हाला उपती देवाने आणि हा मुक्त झाल्यामुळे आला. ह्याचं बंधन काय होईल, अज्ञान काय होईल आणि ह्याचं कर्म शिल्लक आहे, ह्याचं प्रारब्ध त्याच्या समोर आहे. मग आपण आपल्या प्रारब्धाला बघताना मागं तर संचित कर्म तुमच्या समोर येतं आणि संचित कर्म लाखो जन्माचं असतं, 1000 जन्माचं असतं, 100चं असतं. मग ते संचित कर्माला आग लागते श्रवणानं, लागते की नाही. मग ज्या साधूच्या मुखातून वेदाचं ज्ञान, ओवीचं ज्ञान, भगवंत काय बोलले, माऊली काय सांगले, कृष्ण परमात्मा काय सांगले, अर्जुन काय ऐकला, अर्जुनाची स्थिती कशी बदलली, युद्ध कसं थांबलं, काळ कसा थांबवला, 18 दिवसामध्ये गीता कशी प्रगट केली, तेच माऊलीनं पुन्हा 9000 कशी गुंपली आणि त्या 9000 शब्दाचा स्पर्श हृदयानं कसा भोगला आणि अमंगल हृदय कसं मंगल झालं, वेदाचा नाश कसा केला, अवेदात्मक हृदय कसं झालं आणि जीवाशिवाचं ऐक्य भगवंताचं सानिध्य प्राप्त करून दिलं, भेदाचा बात केला, नाश केला आणि त्रिलोक्य हे खोटं आहे सांगितलं, जगताचं मिथ्यात्व ठसवून दिलं, बद्धता घालून दिली, जीवनमुक्ती हातात दिली आणि बुद्धीला ब्रह्मरसात नेलं, आनंदाचं भान आनंदानं आलं, ते जीवाला शिव केलं आणि ते बुद्धी ब्रह्मरसात विगरून गेली, उच्च पदावर आली. जगताचे भान ते कुणाला, जगतच नाही आम्हाला, ते भान कुणाला का ठेवायचं, खोट्याला माझं का म्हणायचं, देहासंग का गुंफायचं, हृदयामध्ये वासनेला का भरायचं, भेदात का शिरायचं, विषयासाठी का रडायचं, नात्यात का अडकायचं, भावनेमध्ये का भडकायचं, साधूचा बोधाला का सोडायचं, मी कोण हे ओळखल्याशिवाय शांत का राहायचं. लग्न होईन पोराचं तर बाई बेभान पागल होत. ब्रह्मरस वेदांताचा कस, महात्म्याची संगती कुठे आहे, साधूची सेवा कुठे आहे, बोधामृत हृदयामध्ये साठा कुठे आहे, साठा विषयाचा, चमच्याचा, वाटीचा, पागलबाया. खोट्या विषयाला धरायचं, खोट्या देहाला माझं म्हणायचं, ज्या विषयात सुख नाही त्या विषयाकडे धावायचं, जे जगत सत्य नाही त्याला खरं म्हणायचं आणि जे साधूचं हृदय पावन आहे त्या हृदयातल्या बोधाला सोडायचं आणि घरातल्या दुःखाला पकडायचं. खोट्या नात्यासाठी बेभान व्हायचं. रामा रामा, जगत खोटं, नातं खोटं, देह खोटा, वृत्ती खोटी, विषय खोटे, गुण खोटे, स्वभाव खोटा, व्यवहार खोटा, भगवंत मोठा. सगळं तत्किम आहे काकाची भाषा. सगळं उछळ झूट आहे,
सब कुछ झूठ है. मग खोट आहे आणि मिथ्या आहे, दिसून नाहीये, अस्तित्व त्याचे आहे, ते अस्तित्व मी आहे, आत्माराम मी आहे, तर मी देहाला माझं का म्हणू, जगाला प्रेम का करू, ह्या देहाच्या अस्तित्वाकडे का जाऊ आणि मरणाऱ्या नश्वर शरीराला बुद्धीमध्ये का ठेवू. बरोबर आहे सांगतेत का. म्हणून आमचं जग मागं पडलंय. आता हे सांगायला त्याला पैसा लागला माझ्या लोकांना लागला. म्हणजेच कलियुगामध्ये महान पाप व्हायले की नाही. परमार्थ खराब केलाय लोकांनी आणि वेदांत थांबवला. सतसंग संपला, मुक्तीचा मार्ग बाजूला गेला, जन्म आणि मृत्यू जीवाच्या भागाला लागले, आयुष्य वाया गेलं. जीवाला ज्ञानाचं धन कुणीच नाही दिलं. नाही तरी कळतं काय लोकांना, विचित्र लोक ती. इतकं मी सांगत आई मावशी रक्त आटून बाया 10 लिंक वर पळतात. 100-200 बाई होती मच्छी, 100 सटकली कुठे गेली की. मला काय ना माझं युट्यूबवर भरून जे नाही छपलं नाही. कुणी कणच ऐकायचं वेद माऊली इथं दुसरं कोण आहे हे तर कळत नाही ना. हा संप्रदाय गुरुजींचा आहे, हा रस्ता मुक्तीचा आहे, हा प्रवास सुखाचा आहे, हे स्थान खऱ्या भक्तीचं आहे. खरी भक्ती आहे बुद्धीला परब्रह्म बनवणं आणि देहातून भिन्न करणं, परिच्छिन्न जगताला सोडून देणं, अपरिच्छिन्न परमतत्व सतत आपल्या अनुसंधानात राहणं. सामरस्याचे समाधान भोगविजे चित गगन भुवन दिया. तुम्ही पारायण करता ठीक आहे, आळंदी 2 वाजता ठीक आहे, पण जेव्हा ओवी जेव्हा हृदयाला टच होती तर मन आनंदी होती. बरोबर का चुक आहे माझं. जेव्हा ओवीचा भावार्थ हृदयामध्ये सांडला जातो, भेद समाप्त होतो, अभेद प्रगट होतो, जीवात्मा परमात्मा बनतो, तेव्हा मन आनंदी बनत. आनंदाचं भान म्हणजे आळंदी, स्वरूपाची जाण म्हणजे आळंदी, व्यापकाची शक्ती म्हणजे आळंदी, परमात्म्याची प्राप्ती म्हणजे आळंदी, आणि वेदो नारायण म्हणजे आळंदी, आणि माऊलीचं स्वरूप करणं म्हणजे सुद्धा आळंदी. हे करणं गरजेचं आहे की नाही. आता ज्या ओळीमध्ये माऊलीच्या हातातून ओळी निघाली ही नेवासा गावला 750 वर्षापूर्वी माऊली लिखाण केले, अमृत दिले, जगाला मुक्त केले, जीवाला आत्मदर्शन करून दिले, देहाचं भान हरपून टाकले आणि मन आत्मारामामध्ये विगरून गेले. अद्वैतामध्ये मन आले, द्वैताचं भान गेले, देहाची जाणीव संपली, वृत्ती विकारातून बाहेर आली, परमात्म्याच्या सोबत गेली, परब्रह्माला साथ आली, सुखाची प्रतीती आली, दुःखाची भ्रांती गेली, वृत्ती अशांत होती ती शांत झाली, ती जगतातून अलग केली, ती भगवंतात विलीन झाली, आणि त्या ठिकाणी परमात्म्याचं दर्शन त्या बुद्धीला सहज झालं, सतत झालं. सहज सतत का शब्द, सतत दर्शन त्या भेदाचं, क्षणभर दर्शन ते भेदाचं, जगत दर्शन ते पापाचं, आणि हे दर्शन विकाराचं. छान दर्शन सांगितले. चार सांगितले बेटा, विसरले ते. त्या जगताचा आकार एक कळतो, निराकार भगवंतापासून बुद्धी दूर होती आणि देहाच्या आकाराला आणि जगताच्या आकाराला पाहती, भेदाला कायम सोबत घेती, परमात्म्यापासून दूर जाती, दुःखामध्ये बुडून जाती आणि ईश्वरापासून लांब जाती, ती बुद्धी भ्रमात राहती. शब्द ग्रंथ होईल मावशी मोठे मोठे, तुकोबाचा गाथा झाला असा वेदाचा गाथा होईल जर लिहिलं कुणी तर.
होणार नाही ग्रंथ यायचे आई पाहू. गुरु सतत भेटले आणि गुरुजीच्या गावात मी नांदले. सासरे ना माई मला गाव माझ्या गुरुजींच सांगलं मला परभणीत. काय पुण्य असाल त्या खेडकुलात इकडे आली आता वाट लागलीस तू माझी. एक वेदांत असावा, सत्संग असावा, साधकासोबत असावा, चिंतनात मन राहावा आणि आपल्याला पाव. बाकीची कटकटच नको वाटते आता. आत्मज्ञानाचा मिथुन सामरस्याचे समाधान भोगवी जो चिद गगन भवन देवा. ऐका चक्रवाक पक्षी जो आहे ना ते दोघं एकत्र असतात आणि जर बाजूला पाण्यापाशी जास्त असतात ते लांब लांब चोची लांब लांब पाय त्यांचा आवाज ऐकून येऊन तुला म्हणते पक्षी. तर ते पाण्याच्या काठावरून जरा ती पक्षींजवळ ती बाजूला गेली की एवढं आवडतात मोठ्या मोठ्यानं चिरकतात ते आणि जवळ असले की ते शांत असतात. आता विषय वाक्य समजून घ्या तुम्ही. तसं बुद्धी भगवंतापाशी असेल तर सांगते देहाकडे आले की अशांत दुःखी क्रोध आहे विक्रांत आहे. मग ते चक्रवाक पक्षाचं दृष्टांत घेतला मौलीनं जगाला सांगावं तरी काय. तो पक्षी जर बाजूला गेला तर पक्षी ओरडती आणि दोघं एकत्र असं समाधान बघतात ते आनंद. ओके तसं बुद्धी जर भगवंतापाशी बोधाच्या साह्याने गेली श्रवणाच्या माध्यमातून सिद्ध झाली आणि सत्संगातून परब्रह्माला मिठी दिली तर ती एक रूपात आली चिदघन आकाशात व्यापक झाली. चित्त म्हणजे चैतन्य आणि चौकड व्यापकता आहे तेच. आणि त्याचं बाकीच्या ठिकाणी किंचितही जगताला जागा नाही कणभर पण त्याचं शिल्लक जागा नाही. सगळा तो परमात्मा चिदघन व्यापक आहे. जसं आकाशात सगळी पोकळी आहे तसं सगळा चिदघन परमात्माच आहे. तिथं दुसरं काहीच नाही. हे ज्यांना कळतं तिथं जगत भाव संपवतो. आपण जगताला ओळखतो चिदघनाला कुठं ओळखतो. हे चिदघन म्हणजे व्यापक सत्ता चिद आकाश चैतन्य आकाश व्यापक सत्ताच आहे दुसरं काहीच नाही. दिसलं तरी खरं नाही. वृत्तीचा व्यवहार बरा नाही. देहभाव टिकत नाही आणि भगवंतापासून शिवाय दुसरं जगात काहीच नाही. जर भगवंत नाही तर जगत पण नाही. भगवंत नाही तर व्यवहार पण नाही. भगवंत नाही तर वृत्ती पण नाही आणि भगवंत नाही तर सुख पण नाही. हे ज्यांना कळतं ते देहभावाच नसतात. त्यांना जन्म मरण नसतं. तिथं अज्ञान उरत नसतं. त्याला जग तिथं तो स्वतःचा महिमेत असतो. तो ब्रह्मवेत्ता असतो. ज्ञानाचा कस असतो. संतांच्या संगतीत असतो. परमात्मा हा मुक्त असतो आणि देहभाव हा तिथं नष्ट असतो. एकात्म भाव असतो. कारण चिदाकाश म्हणजे जिकडं तिकडं चैतन्याची सत्ता आहे. त्याचा संबंध बुद्धीशी आहे. व्यापकता सतत आहे. अनुभूती हृदयात आहे. वृत्तीचा बाद आहे. स्वरूपाचा ज्ञान आहे आणि आत्मस्वरूपाची जाण आहे. आनंदाचं भान आहे. मृत्यूहून त्याची जाणीव आहे. शब्दाविना त्याची अनुभूती आहे. भगवंताचं सौख्य आहे. परमात्म्याची प्रतीती आहे. जगताची निवृत्ती आहे आणि सोला स्वची अनुभूती आहे. त्याला म्हणायचं चित्त घन सामरस्याचे समाधान. दोघं सोबत आहे एकमेकाला आहे म्हणते तर सुख घन समाधान. तसं भोगवी जो चित गगन भुवन दिवा. बघा आता ऐका चिदाकाश म्हणजे परमात्मा. परमात्मा म्हणजे चैतन्य. चैतन्य म्हणजे जे गुरु चैतन्य रूप झाले त्याच्या संगतीमध्ये हे जीव आले. मग त्यांना काय केलं ऐका. सामरस्याचे समाधान भोगविजे चित गगन. चित्त म्हणजे चैतन्य. गगन म्हणजे व्यापक सत्ता. भुवन दिवा. ऐका आता सुरुवातीच्या ओवीचा जो भाव आहे का तिथे उभं घेतला इथं. जेव्हा मावळीत विश्वाभासो नवन उदयाला चंडांश. जेव्हा विश्वाचा भास मावळतो तर ज्ञान सूर्य उगवतो. मग तोच ज्ञान सूर्य इथे जेव्हा त्या भुवन हृदयाच्या भुवनामध्ये ज्ञानाचा सूर्य प्रकाश पडला. दिवा भुवन दिवा. हृदयाच्या भुवनामध्ये गुरुनं ज्ञानाचा दिवा प्रगट केला. जेव्हा ज्ञान सूर्य उगवला गुरु
गुरुला बोलले की मावशी ह्याच्यावर खूप काय बोलता येतं, पण आता किती वेळ देऊ त्यांना, कारण ही अंतरंगातली वही ना, साधी वही नाही, सिद्धांताची, अंतरंगाची, मुक्तीची आणि माऊलीच्या हृदयातली आहे, की ज्यांना हे वेदांताचा प्रगट केला शब्दातून, मुक्ती दिली त्या ओवीतून, देहाचं भान हरवलंय त्या बुद्धीला, बुद्धीनं देहाचं भान सोडावं म्हणून ओवी दिली, बरोबर आहे ना. मग ऐका, भोगवी जो चित गगन, चित म्हणजे चैतन्य, गगन म्हणजे व्यापक, सगळ्या जगतामध्ये चैतन्यचे परमात्माचे तो संत भोगतात गुरु, आणि ते गुरु शिष्याला भोगायला देतात. भोगवी जे चित गगना, मला लागतच होता प्रयास सकाळी, चित गगन कोण भोगवी, चित म्हणजे काय, चित म्हणजे आत्मस्वरूपाचं खरं सुख, व्यापक सुख, गगन म्हणजे व्यापक, चित म्हणजे चैतन्य, सगळ्या जगतामध्ये त्याची सत्ता आहे, तोच आहे, त्याचं सुख आहे, त्याची जाणीव आहे, त्याचं रूप आहे, त्याची जाणीव म्हणजे त्याचं रूप आहे, दिसणं म्हणजे जगत रूप आहे, दिसणं हे व्यक्तीच आहे, अस्तित्व आत्मा रामाचे, ती सत्ता सुखाची आहे, आणि ती अनुभूती परमात्म्याची आहे, आणि ती ओळख भगवंताची आहे, ऐक्य त्या बुद्धीला ईश्वराचे आहे, म्हणून ती बुद्धी चैतन्य झाली, व्यापक सत्तेत आली, आणि जिकडे तिकडे त्याला तो दिसला. हे भोगवी ज्ञान स्वरूपी गुरुने भोगू दिला, कुणी भोगा दिला, ज्ञान रूपी गुरुन. आमच्या आयुष्यात ज्ञान सूर्य उगवला, म्हणजे ज्ञान रूपी गुरु म्हणजे सूर्य उगवला, ज्ञानाचा सूर्य म्हणजे माझे गुरु आले, आणि त्यांना आम्हाला हे व्यापक सत्तेची अनुभूती आणून दिली. मग भुवन दिवा, दिवा म्हणजे ज्ञानाचा, भुवन म्हणजे राजाचं, राज्य आलं, भुवन म्हणजे राजा, भुवन म्हणजे राजधानी, राहणारा तो. मग आम्ही कोणतं राज्य बघतो, आनंदाचं भुवन दिवा राज्य हाय काय. वाचताना कळतो मला, एवढं पारायण करताना तुम्हाला बोलते मी, तुम्हाला कळत एवढं नाही, मग कळाले माऊलीने काय दिलं कळा, थांबते का वाणी. मी तुम्हाला आता बोलणार होते आल्याबरोबर माझ्याकडे, मावशी पारायणाची ओळखच गेली माझी, आता होऊ शकत नाही, कधीतरी करेल मी, पण माझं चिंतन पारायण, माझं चिंतनच खरं चांगलं नाही बाबा. आपण म्हणा दिवा, हृदयाच्या भुवनामध्ये परमात्मा विराजमान आहे, हे साम्राज्य सुखाचे, राज्य अद्वैताचे, सौख्य भगवंताचे, ऐक्य ईश्वराचे, तिथे बुद्धी राहती, व्यवहारात नसतीच, ती हसो का रडो का भांडो का बोलो, बुद्धी तिथे नाहीच, व्यवहार तिचा नाहीच, विकार हृदयात नाहीच, देहभाव नाहीच, आत्मभाव सतत आहे. व्यवहार केला तरी विकार नाही, आणि व्यवहार थांबला तरी जगभाव नाही, आणि देह पडला तरी तो ईश्वरापासून भिन्न नाही. काय छान छान रामा, दोन पक्ष एकत्र असतात म्हणजे हो पाहलिया पहाटे, भेदाची चोरळी फिटे, रिगती आत्मानुभव वाटे, पांतिक योगी, रिगती आत्मा अनुभव वाटे, आत्मानुभवाच्या वाटेवर ज्ञान योगी, त्या रस्त्याला असतात, देहात नसतात. योगी ते पांथिक, मुक्तीच्या मार्गाने जाणारे, त्या ब्रह्मज्ञानाच्या रस्त्यावर बुद्धी राहणारी पांथिक, हे योगी ज्ञान मार्गावर जातात, आणि आत्मभुवन वाटे रिगती, आत्मभुवनामध्ये बुद्धीला प्रस्थापित करण्यासाठी त्या आत्म मार्गावर जातात, ते रस्त्यावर योगी ते मला प्राप्त करतात, माझं ज्ञान घेतात, माझा हृदयातला ज्ञान सोडतात, आणि ते योगी होतात. तुम्हाला पहिले योगी योगी सांगायचं मला कळत नव्हतं, मला म्हणायचं तुम्ही मला कोणतं योग म्हणतो, तुम्ही मी योगीच म्हणे, तुमचा राग यायचा मावशीने योगी योगी, मी करायची मग तुम्ही पहिले योगीच म्हणायचं सारखं, बाई तुम्ही योगी म्हणे, बघा बसा काय योगी ज्ञान योगी योगी, असे लोक खूप योगी आहेत ना. सगळ्यात श्रेष्ठ ज्ञान योग, ज्ञान बरोबर, जे ज्ञान योगी गुरुजी ज्ञान योग. जेने पाहलिया पहाटे, भेदाची चोरळी फिटे, बघा भेद ना, आपल्या जन्मोजन्मीचा भेद बघा. ज्यांच्या जे ज्ञानरूपी सूर्य भेटले गुरु, गुरु म्हणजे ज्ञान सूर्य, त्यांना भेटले. जया पाहलिया पहाटे,
ज्यांच्या गुरुच्या बोधाच्या प्रकाशात ज्यांना भगवंताला पाहिलं, अज्ञान आणि नंतर बुद्धी पुढे पुढे चालली. मग जेने पाहलिया पहाटे, कळतं का? पाठ करतो म्हणून तर पाठांतराचं मला सांगत जाऊ नका. तुम्ही आता बोलत पाठले ये म्हणून मला तोंडात हाणावते पाठ म्हणते की मी मोठ्या गप्तीमध्ये पाहलिया पहाटे. अंधार संपतो, रात्र संपत आली, पहाट सूर्याचा किरण छोटे 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 लाल 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 किरण झाले. तसा अंतःकरणातला अहंकार संपत आला आणि बुद्धीला भगवंताचा प्रकाश जाणवू लागला. बोधाचे किरण पडू लागले हृदयात. समोर गुरुरूपी सूर्य उगवला. अज्ञानाचा अंधार नष्ट झाला आणि बुद्धीमध्ये ज्ञानाचा प्रकाश हलका हलका आला. तो क्षण म्हणजे पहाट. कळतं का? बघतात का तुम्ही असं? ते पाहलिया पहाटे, समोर ज्ञानरूपी सूर्य गुरुरूप उगवला. त्या बुद्धीतला अज्ञानाचा अंधार संपवला. आता धुसर धुसर भगवंताची जाणीव सुरुवात व्हायली आणि बुद्धी ज्ञान प्रकाशात आली. अंधार संपला, तिथं जाणीवीची सुरुवात झाली. देह बुद्धीचा बात झाला, स्वरूपाचा स्पर्श झाला, अंधार गेला, धुसर धुसर कळायला लागलं. पहाट. असं कळतं का? बोट फिरून एवढं बुद्धीला ह्यांना काही कष्ट लावायचे नाही, तगमग नाही. आपले बोट फिरवले निघाले आपले. जेव्हा पहाट झाली ना, धुंदूक धुंदूक झालं, रात्र गेली, अंधार संपला, छोटा छोटा प्रकाश सुरू होता आला. आणि जेव्हा प्रकाशात सूर्याच्या प्रकाशात जगत दिसतं आणि ज्ञान रूपी सूर्यरूपी प्रकाशात ज्ञान सूर्य उगवला म्हणजे गुरु, त्यांच्या बोधाच्या प्रकाशात भगवंत दिसू लागतो. इकडे जगत दिसू लागतं. हा आकाशातलं सूर्य जगत दाखवतो आणि संत गुरुरूपी सूर्य ब्रह्म दाखवतो. सूर्य आकाशातला जगताला दाखवतो खोट्याला. आमचे गुरुरूपी ज्ञानरूपी सूर्य ब्रह्मस्वरूपाला दाखवतात. चित घन आकाशात नेतात, ब्रह्मस्वरूपाची जाणीव करून देतात, भेदाची चुरळी फाडून टाकतात. लागतं का प्रयास असं बसल्यावर? म्हणून आपल्याला चोरळी फेटे. जसा प्रकाश आला की अंधार फिटला, तसं ज्ञान झालं की भेद संपला. वेदाची चोरळी फिटे, रिगती आत्म अनुभव वाटे. मग ते ज्ञानी जातात आत्म अनुभव वाटे, आत्मानुभवाच्या रस्त्याला लागतात. त्यांचा तो रस्ता आहे, त्यांना सतत माझा अनुभव येतो. विगती आत्म अनुभव वाटे. मग हे योगी आत्मानुभवाच्या रस्त्यावर असतात, जगताच्या रस्त्यावर दिसले तरी तिथं नसतात. होतो का मावशी? हे रामा गोविंदा तुम्हाला हातात दिलं माझ्या गुरुजीनं मला. आणि काय होती आत्मानुभव वाटे पांथिक योगी. पांथिक म्हणजे ह्या रस्त्यावर आलेली ज्ञान मार्गावर बुद्धीचा प्रवास आहे. जगत भाव नाहीये, आत्मभाव जागा झाला, ते योगी बनले. पांथिक म्हणजे ह्या रस्त्यावर चालले, बोधाचा मार्ग सापडला, वेदाचा प्रकाश दिला, गुरुना हातात हात दिला, ज्ञानाच्या नौकेत बसवलं आणि भेदाची वृत्ती काढली, अभेदाची स्थिती धाडली, त्याला योगी केलं. गुरुरूपी सूर्य आयुष्यात आले. सकाळी भीती असते, 7 वाजले 8 वाजले, बायका काम. विवेक किरणे संगे जयाचे विवेक किरण संगे जयाचे. ज्या साधक पांथिक झाले, योगी झाले, ज्यांच्या सोबत ज्ञानरूपी गुरु आले सूर्य. हे आता हे साधकासोबत कोण गुरु आहे, ते गुरु कसे ज्ञानरूपी सूर्य. त्या सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर एका क्षणात येतो आणि ह्या गुरुचा आशीर्वाद बोध त्यांच्या हृदयात एका क्षणात जातो. तो सूर्य कितीतरी लक्ष योजन लांब आहे, त्याचा पृथ्वी संबंध एका क्षणात होतो आणि ह्या गुरुरूपी सूर्याचा बोध लहरी साधकाच्या हृदयात एका क्षणाच्या आत जातात. त्याला म्हणतात शक्तिपात. समज मी आहे की बात? जयाची विवेक किरण संगे
ज्या ज्ञानरूपी सूर्याच्या किरणाला विवेक सांगितले, ते किरण विवेकाने परिपूर्ण येत, ते किरण आत गेले, विवेकाला जागा झाली, अविवेक नष्ट झाला, भगवंताची जाणीव झाली आणि जड आणि चिताचं विभाजन झालं. विवेक किरणे. मावशी माऊलीच्या शब्दावर जर तुम्ही मन दिलं तर तुमचं स्वतःच जे धन आहे तर तुमच्या हातात आलं. पण आपण देत नाहीत लक्ष. ऐका, आम्हाला शब्द कसे कळतात ऐका. जयाचे नि विवेक किरण संगे. तुम्ही थांबता घेता नाही, तुम्ही पुढे जाता. मी दोन शब्द घेतले. जयाचे नि विवेक किरण संगे. त्या सूर्याचे किरण एका क्षणाच्या आत पृथ्वीवर टेकतात आणि ह्या संत रूपी गुरु रूपी सूर्याचे किरण विवेकाच्या असतात. तो विवेक हृदयामध्ये सहज जातो साधकाच्या आणि त्या अज्ञानाला भस्म करतो. आवरणाला पुढून मध्ये जातो विवेक किरण आणि त्या विवेकाची शक्ती महाने अविवेकाला ते भस्म करतात. अज्ञान तिथून बाधित होत आणि जड आणि चित्त अलग होत. विवेक हे सार आणि असाराला अलग करणार शस्त्र आहे, त्याला विवेक किरण म्हणलं आणि गुरुला संत रूपी सूर्य म्हटलं, गुरुरूपी सूर्य म्हटलं. आणि त्यांच्या गुरुरूपी सूर्याच्या बोधाच्या किरणाच्या माध्यमातून ते किरण आत जातं, बोधाच्या माध्यमातून, आणि ते विवेक जागा होतो. तिथं विवेक किरण म्हणजे विवेक आहे, ते आत जातात. अंतःकरणातला अविवेक अज्ञान नष्ट होतं आणि बुद्धीला जडातून बाहेर येता येतं. जड आणि चित एकत्र असतं, आत्मा आणि अनात्माचा संबंध असतो. त्या अनात्म्याचा संबंध बुद्धी विवेकाच्या दृष्टीने बाजूला करते आणि विवेक सतत बुद्धी होती आणि जडाला बाधित होत. आणि जेव्हा जड बाधित झालं, जगत भाव मावळला आणि आत्मभाव आकळला, त्या सूर्य ज्ञानरूपी सूर्याच्या किरणानं चित्त आणि जड, सार आणि असार एकत्र असलेलं भिन्न केलं आणि साराला सहज घेतलं, असाराला फेकून दिलं. विवेकाचं काम झालं, अज्ञान बाधित झालं, मन ब्रह्म झालं. विवेकाच्या शक्तीनं हृदयाला धुवून काढलं आणि अज्ञान तिथलं संपून गेलं आणि ईश्वराचं आत्मन सहज थांबलं आणि मी कोण हे हृदयाला कळालं. तेव्हा आत्मज्ञान मिळालं. दोन शब्द आहेत, वाक्य किती 50. दोन शब्द. सूर्यकांत फुगणे, उन्मेष. मन हे उन्मेष झालं. चारी देहाला तिन्ही सत्तेला ओलांडून, तीन देहाला ओलांडत, चार परापश्चंता वाणीला ते ओलांडत आणि ती बुद्धीच्या ब्रह्मरसामध्ये जाऊन थांबते. उन्मेष. मन हे उन्मन झाले, मन हे उन्मन झाले. देहाशी काहीतरी आहे अभंग, तो ओलांडून काहीतरी झाली. तस उन्मेष सूर्यकांत फुगणे. सूर्यकांत मणी असतो, त्याचा धरलं की तो अग्नी तयार होतो सूर्याच्या किरणामध्ये. बघत होतं काहीतरी आहे त्याचा उष्णतेचा प्रकाशात. त्या ऐका. उन्मेष सूर्यकांत फुगणे, दीपली जाळती तांगे संसाराची. बघा, दीपले जाळती टांगे संसाराची. त्या उन्मेष सूर्यकांत मणी जसा असतो तसंच त्या ज्ञानरूपी सूर्याच्या किरणात हे सूर्यकांत मण्याच्या ठिणग्या पडल्या तर त्या हृदयामध्ये असलेल्या अज्ञानाचा अरण्य पेटून उठत आणि त्या अरण्यातलं अज्ञानरूपी अरण्य जळून खाक होत. जेव्हा त्या उन्मेष मण्याच्या ठिणग्या पडल्या तेव्हा सूर्यकांत मने जसं सूर्यामध्ये धरला की त्याच्यात तेज पकडतं, प्रकाश होतो, दिव्य अग्नी लागतो. तसं उन्मेष ज्यांची सद्गुरूच्या बोधामध्ये बुद्धी जेव्हा उन्मन होती आणि त्या उन्मन बुद्धिरूपी बोधाच्या ठिणग्या, त्या सूर्यकिरण नाही का, विवेक किरण आणि बुद्धी एकत्र येते आणि त्याच्या ठिणग्या पडतात हृदयात आणि अरण्य अविद्येचं जळून राख होतं, मन पाक होत, ब्रह्मरसात जात आणि तिथलं अज्ञान साफ होत, बुद्धी ब्रह्म होती. कारण तिथलं अविद्येचं अरण्य विवेक करण्याच्या ठिणग्यानं जळा तांगे संसाराची. महाराज लोकायला कोणी सांगताय, महाराज गोकी हे म्हणले ना जगन्नाथ महाराज,
मुक्त मोतियाचा हो गुरु, जीविता सद्गुरु निवृत्ती कधी म्हणतं का भामटे काय मावशी उतवाल येतो पांडुरंग भक्त कवा ना कवा आपला करायचं रे, आपलं काही काम नाही, देवाचं काम आहे ते. पण परमार्थात पैसा येऊ नये, बुद्धीमध्ये भेट ठेवू नये, सत्संगापासून जगू नये, देहाचा बात केल्याशिवाय राहू नये, आत्मज्ञान आपण ग्रहण केल्याशिवाय कधीही शांत होऊ नये. सगळं असं वाटतं, सोफा असावं, टीव्ही असावा, पैसा असावा, बाळाला सोनं असा वाटतं, कमरपट्टा कमरेला बांधायच्या, एक पट्टा नाही का गळ्याला बांधायला, फाशी द्यायला यांना गळ्याला बांधायचा पट्टा असावा एक. काय हाव असते सोन्याची, आता मरून पडले, भाव वाढून घेत नाही आणि हे कोणी ठेवत नाही. काल बघून आले मी नांदेडला, कसं काढून लागले ते डोळे बघ तुम्ही, टक 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 टक. राहू द्या ग म्हणलं काहीतरी अडकडू घरात मग. विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान.